आई गावदेवी क्रीडा मंडळ आणि आई गावदेवी नवतरुण मित्र मंडळाच्या कबड्डी स्पर्धेला भेट दिली आहे भूषणजी पाटील मानिवली यांचं स्वागत आणि सन्मान सागर नानवे यांनी करावं। हॅलो सुरेश सर, एक मिनिट आपल्याला थांबवतो। दुगाडफाटा वाडी परिसर हॅलो हॅलो सतीश तुळशीराम पाटील यांच्याकडनं गावदेवी चषक दिगाशी मंडळाला तब्बल 1100 रुपयाची देणगी आलेली आहे। धन्यवाद सतीशजी। प्रथम पारितोषिक या स्पर्धेत 7000 रुपये कैलासवासी सौ वैशाली रमेश वारंग यांच्या स्मरणार्थ 7000 रुपये रोख रक्कम श्री समीर रमेश वारंग याचकडून व पहिलं पारितोषिक ट्रॉफी आहे कैलासवासी जयवंत नामदेव ठाकरे यांच्या स्मरणार्थ परेश विलास पाटील इंडियन आर्मी राणा साहेब यांच्याकडे ट्रॉफी। द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 5000 रुपये कैलासवासी अशोक बापू पाटील कैलासवासी नरेश चंद्रकांत गोतान यांच्या स्मरणार्थ 5000 रुपये। द्वितीय पारितोषिक दाते कुमार युवराज अशोक पाटील कुमार अक्षय नरेश गोताने यांच्याकडून। तृतीय पारितोषिक 3000 रुपये सौ रोहिणी रोहिदास नानवे माजी सरपंच ग्रामपंचायत दिगासी यांच्याकडनं आहे व तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी दाते आहेत कैलासवासी धर्मा आबो पाटील यांच्या स्मरणार्थ परेश विलास पाटील इंडियन आर्मी राणा साहेब यांच्याकडून। चतुर्थ पारितोषिक 3000 रुपये दाते आहेत कैलासवासी चंद्रकांत दोंडू जाधव यांच्या स्मरणार्थ कुमार हर्षल चंद्रकांत जाधव याचकडून आणि या ठिकाणी चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी दिलेली आहे कैलासवासी धर्मा आबो पाटील यांच्या स्मरणार्थ श्री परेश विलास पाटील इंडियन आर्मी राणा साहेब यांच्याकडूनच। त्याचबरोबर यूट्यूब लाईव्ह व्यवस्था पुरवणारे व्यक्तिमत्व आहेत। खरं तर महाराष्ट्राला कबड्डी खूप पाहायला हवीशी वाटते आणि कबड्डी स्पर्धा लाईव्ह नसली तर मग मजा काय असं पंकज भाईनं ज्यांनी म्हटलं आणि माझ्याकडनं लाईव्ह व्यवस्थेचा जो काही खर्च असेल तो मात्र देवकृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स करतील असे शब्द देणारे आणि पुरवणारे माननीय निलेशजी पाटील साहेब आणि अंबाडी नाक्यावर 7 मजली पहिली इमारत पहिल्यांदी देवकृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून मात्र बांधकामाला सुरुवात झालेली आहे। साहेबांना शुभेच्छा असतील। त्याचबरोबर उत्कृष्ट पकड उत्कृष्ट चढाई बेस्ट डिफेंडर अँड बेस्ट रेडर ट्रॉफीज दाते आहेत RSS दिगाशी सौजन्य जय बजरंग राष्ट्रीय सेवा संघ यांच्याकडनं। मालिकावीर चषक कुमार सिद्धेश जगदीश पाटील दिगाशी यांच्याकडनं। मालिकावीर कूलर अजून एक बक्षीस आहे ती दिलेला आहे विजय दत्तात्रय पाटील दिगाशी यांच्याकडनं। सामनावीर कैलासवासी सिराज अलमगीर शेख यांच्या स्मरणार्थ श्री पंकजभाई विश्वनाथ पाटील राहणार भाईंदर पंकजभाई यांच्याकडनं सामनावीर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी मात्र या स्पर्धेसाठी आहे। धन्यवाद सूरज सर। या ठिकाणी सामना संपलेला आहे। नेक्स्ट मॅच असनोली वर्सेस वावली दोन्ही संघ विनाविलंब आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे। दुगाडफाटा अंबाडी परिसरातील ज्या टीम्स या ठिकाणी ते उपस्थित झाले असतील त्यांनी कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे। उंबरफाटा संघ मानिवली संघ विश्वगड खातिवली गणेशपुरी विनाविलंब आपण माईकशी संपर्क साधायचा आहे। मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय। उंबरपाडा संघ तदनंतर वावली संघ या ठिकाणी उपस्थित आहे। मानिवली संघ विश्वगड आणि गणेशपुरी संघ लाईनवर मैदानाची आखणी करून घ्या। चला बी फास्ट आणि या ठिकाणी आमंत्रित करूया असनोली कबड्डी संघ ब असनोली ब विरुद्ध वावली। तिसरा अंतिम पुकार एंट्री गेटवर यायचंय। पुढील सन्मानाकडे आपण लगेच जातोय। राहुल पाटील राहुल नामदेव पाटील यांचं स्वागत आणि सन्मान बन्सीलाल मस्कर यांनी करावं। आदरणीय ज्ञानेश्वर पाटील सर उत्कृष्ट कोच संघ प्रशिक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय खेळाडू महिला कबड्डीपटूंना घडवणारे गव्हर्नमेंट जॉब पर्यंत कबड्डी कशा पद्धतीने खेळाडू जाऊ शकतात हे सिद्ध करून दाखवणारे उत्कृष्ट कोच ज्ञानेश्वर पाटील सर असनोली वेलकम VIP डायस। हॅलो सुरेश सर
जरा आपणास मी थांबवतो एक 5 मिनिटासाठी. या ठिकाणी लक्ष द्या. दुगाडफाटा अंबाडी परिसरातील जेवढे संघ या ठिकाणी आपण सर्वांनी नोंदणी केली, परंतु म्हणजे खरोखर खंत वाटते की या ठिकाणी एवढं आयोजकांनी जो खर्च केलेला आहे आणि विशेष म्हणजे लाईव्ह टुर्नामेंट आहे. या लाईव्ह टुर्नामेंटमध्ये असं बोलू नये, परंतु बोलावं असं वाटतं. कारण ऑलरेडी आपल्या मीटिंग्स 2-3 मीटिंग झाल्या होत्या. त्या 2-3 मीटिंग्समध्ये आपलं सगळं सांगून झालेले आहे की 6 वाजता टुर्नामेंट चालू होतील. 6 वाजता झाल्या नाहीत, 7 वाजतासुद्धा टुर्नामेंट झालेल्या नाही आहेत. जर असंच जर चालत असेल तर मला वाटतं विभागाच्या या टुर्नामेंट ज्या आहेत या बंद कराव्या लागतील. कारण प्रत्येक वेळेस मी स्वतः या ठिकाणी बोलत आहे. मी विरारवरून ज्या काही जेवढ्या पण मीटिंग्स आहेत स्वतः मी या ठिकाणी येऊन अटेंड केलेल्या आहेत. जर आपल्या विभागामध्ये जर आपल्याला खरंच खेळायचं असेल तर तसं प्रत्येक संघाने सांगा की आम्हाला खेळण्याची इच्छा आहे तरच आपण खेळूयात. नसेल खेळायचं तर सरळ सांगा की नाही खेळायचं, आपण या टुर्नामेंट बंद करूयात. सर्व विभागातील जेवढ्या पण टीम्स असतील, वावली, मानिवली, विश्वगड, अंबाडी, उंबरपाडा, दिगाशी, आसनोली, साईगाव, कारण ही जी टुर्नामेंट आहे ही टुर्नामेंट आपल्या विभागाची टुर्नामेंट आहे. आपण स्पर्धा सुरू राहावी. गेल्या अनेक वर्षापासून माझं बुजुर्ग जे लोक आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे की गेले 35 ते 40 वर्षापासून या टुर्नामेंट सुरू आहेत. ॲक्च्युली सांगायचं झालं तर दिगाशी आणि आसनोली या 2 संघांना या विभागामध्ये खेळता येत नाही, परंतु त्यांनी ठाणे जिल्हा सचिवांकडे किंवा पालघर जिल्हा सचिवांकडे तशी नोंदणी केलेली आहे की आमच्या या ज्या टुर्नामेंट आहे आमच्या विभागाच्या नसून आमच्या फार पूर्वीपासून चालत आलेल्या टुर्नामेंट आहेत, तर या टुर्नामेंटमध्ये आम्ही खेळणारच असे त्यांनी त्यांच्या सचिवाकडे मागणी केलेली आहे. त्यांनी ते दोन्ही संघ या ठिकाणी खेळत आहेत. या स्पर्धा ज्या आहेत त्या फक्त आपण आपल्या विभागाचं नाव पुढे राहावं यासाठी आपण हे सर्व उठाठेव करत आहोत. आणि जर खरंच जर वाटत असेल तर या